नमस्कार मित्रमैत्रिणींनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे की मुक्ता आणि सागर यांची सारखी भांडणं तर सुरूच असतात, पण मात्र मुक्ताने सागरचं घरातलं जेवणच बंद करून टाकलेलं असतं. सागरला सुधारण्यासाठी मुक्ताने हे मोठं पाऊल उचललेलं असतं आणि तिच्याबरोबर घरात या सगळ्या निर्णयामध्ये बापू देखील असतात. हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की सागर हा सईला शाळेतून आणण्यासाठी गेलेला असतो, पण मात्र तो शाळेतून तिच्याकडे न बघता एका दुसऱ्याच मुलीचा हात पकडतो आणि तो तिला घेऊन येतो. आणि घरी आल्यानंतर सगळेजण बघतात आणि हसायला लागतात आणि म्हणतात की हे काय आहे, तू कोणत्या मुलीला घरी आणलेलं आहेस. त्याच वेळेला मग आता हे सगळं पाहून सई तिथे नसते, मुक्तालाही हसायला येत असतं. तेव्हा ती म्हणते की काय हे सागर, तुम्ही कोणत्या मुलीला आणलाय घरी. तेव्हा तो म्हणतो की काय, कोणत्या मुलीला म्हणजे काय, माझ्या मुलीला आणलंय मी. आता समोर तो बघतो तर तिथे एक दुसरीच मुलगी असते आणि सई बिचारी मात्र कॉलेजमध्येच असते. हे सगळं पाहून मुक्ता आणि त्यानंतर इंद्रा देखील घाबरते. बापू तर खूपच चिडलेले असतात. बापू म्हणतात की तुझं लक्ष असतं तरी कुठे, अरे काय करतोस काय नाही याचं भान तरी तुला आहे का. सागर बाजूला बघतो तर ती दुसरीच मुलगी रडते. ती म्हणते की काका तुम्ही मला का घेऊन आला आहेत, मला माझ्या आईला भेटायचं आहे, माझ्या आईकडे जायचं आहे. त्यानंतर मग खाली उतरल्यावरती तिथे हर्षवर्धन जो असतो त्या मुलीच्या आईला घेऊन आलेला असतो आणि ती मुलगी आईकडे धाव घेते आणि मग ती बाई ही सागरला खूप ओरडते आणि म्हणते की तुम्हाला काही भान आहे की नाही. आणि सागर यावेळेला काय बोलावं तेच त्याला कळत नाही. हर्षवर्धन या सगळ्याची खूप मजा घेत असतो आणि मुक्ता ही समजवते. ती म्हणते की मॅडम जरा माफ करा, पण सध्या आपण नका बोलूया, मी हवं तर नंतर तुमच्याशी भेटते, या बाबतीत तुमची माफी मागते मी, हवं तर आपण नंतर बोलूया. कसं आहे ना, दोन्ही मुली रडत आहेत म्हणून प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का, आपण नंतर या विषयावर बोलूया, असं आता मुक्ता त्या बाईला सांगते. त्याच्यामुळे त्या वेळेसाठी तरी तो विषय टाळता झालेला असतो. सई आता आतमध्ये येते आणि म्हणते की मुक्ताई, अगं मी खूप घाबरले होते, मला ना तिथे कोणीच थांबलं नव्हतं म्हणून खूप वाईट वाटत होतं. तर आता इथे सई ही मुक्ताला घेऊन जात असते. इंद्रा ही सईला म्हणते की बाळा तू शांत हो आणि ती आता मुक्ताला ओरडते. मुक्ताला म्हणते की तू या गोष्टीवर आणखी आगीत तेल घालण्याचं काम करू नकोस. काय ना, बापू हे ऑलरेडी सागरवरती चिडलेत आणि तू त्यांच्यामध्ये भर घालू नको, असं सगळं ती म्हणते. आणि त्यानंतर सगळं वातावरण आता घरातलं पेटलेलं असतं. काय करावं हे कोणाला काही कळत नाही. अशामध्येच बापूंनी एक निर्णय घेतलेला असतो. सईला मुक्ता आतमध्ये ठेवून कसंबसं कार्टून दाखवून जेवण भरवते. सगळेजण जेवायला बसताना आता सागरही बसायला चाललेला असतो. मात्र बापू म्हणतात की हे बघा, आता तुम्ही जेवायला बसायचं नाही चिरंजीव, काही झालं तरी तुमचं या घरातलं जेवण बंद. मुक्ता ते सगळं बघत असते आणि हे सगळं घरातल्या प्रत्येकाने ऐकलेलं असतं. मुक्ताने मात्र सईला चांगलंच नॉर्मल केलेलं असतं म्हणून सई आता खूप खुश असते. सई म्हणत असते की मुक्ताई काय झालं ग, आपल्या पप्पांबद्दल आजोबांनी असं का वागणं केलं. तेव्हा मग आता सई म्हणते की मला भीती वाटत आहे. हे सगळं तिथून सागर ऐकत असतो. बापूंनी सांगितलेलं असतं की याला घरामध्ये जेवण, त्याचप्रमाणे ह्याचे कपडे इस्त्री करणं, कॉफी, सगळ्या काही गोष्टी याच्या करायच्या नाहीत. याला याचं करू दे, त्याशिवाय याला जगण्याचं भान येणार नाही आणि कोणालाही कसंही वागून नंतर मग आपण सॉरी म्हणायचं, हे खूपच चुकीचं आहे. खरं तर हा तर मनुष्य सॉरीही बोलत नाही, असं सगळे ते बोलून मोकळे झालेले असतात. मात्र इंद्रा जी असते ती या सगळ्यामुळे खूप त्रासलेली असते. ती म्हणते की काय माझ्या मुलाला असं का वागणूक दिली जाते या घरामध्ये, तो मुलगा आहे चुकणार, तो त्याचंही टेन्शन आपण समजून घेतलं पाहिजे, त्याला काहीतरी नक्कीच टेन्शन असेल, असं मग ती आता म्हणते. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी इंद्राला राग आलेला असतो. सकाळी त्याला म्हणजे सागरला काही टिफिन किंवा चहा कॉफी काहीच द्यायचं नसतं आणि त्यावेळेला जी घरात काम करणारी असते ती देखील काहीच देत नाही आणि त्यावेळेला इंद्राला देखील मनाई केलेली असते म्हणून तिची खूपच जास्त चिडचिड होत असते. ती विचार करते की मी आता काय करू जेणेकरून मला तिकडची हालहवाल समजेल. मग तो आत्ता विचार करते की मी मिहीरला फोन लावते आणि सागर जेवला आहे की नाही हे सगळं मी बघते. तर इथे मुक्ता मात्र सईची पूर्ण काळजी घेण्यामध्ये बिझी असते. ती सईबरोबर खूप हॅपी टाईम स्पेंड करत असते. हे सगळं इंद्रा बघत असते आणि इंद्राला खूपच राग येत असतो. सईने डिमांड केलेली असते की आई मला ना नूडल्स खायचेत, माझ्या फ्रेंडने नूडल्स आणले होते आणि ना मला शेअर पण नाही केले, मला नूडल्स खायचे आहेत,
तेव्हा मग मुक्ता म्हणते की बस इतकंच ना, मी करते ना तुझ्यासाठी नूडल्स. आता इथे मिहिरला फोन केल्यानंतर मात्र इंद्राला समजलेलं असतं की त्याला टिफिन दिले गेले आहेत. आता ब्रेकफास्टसाठी त्याचप्रमाणे लंच आणि नंतर आफ्टर स्नॅक हे सगळं दिलेलं असतं. आता इंद्राला समजत नसतं की हा डबा कसा काय गेलाय बरं. मग इंद्रा ही येऊन मुक्ताला विचारते आणि म्हणते की काय गं, तू तर खूपच मोठी ॲक्टिंगबाज आहे. सासऱ्याच्या तोंडावर तर त्याच्याशी असं वागतेस की ती त्याचं सगळं ऐकतेस, पण मात्र मागून तू काय करतेस. ती म्हणते की मी असं काहीही केलेलं नाही आई. आणि मग ती तिचं काम करते. घरामध्ये ना नूडल्स संपलेले असतात म्हणून ती दुकानदाराला फोन करते आणि नूडल्स मागून घेत असते. आणि तो म्हणतो की ताई तुमच्या घरी सामान तर गेलं आहे, राजमा छोले वगैरे सगळं काही गेलं आहे आणि तुम्ही आता नूडल्स मागताय. ती म्हणते की अहो नाही, मी आता त्यांच्या घरात गोखल्यांमध्ये नाही आहे, मी लग्नानंतर इथे कोळींच्या घरात आहे. हे ऐकल्यावर दुकानदार हसायला लागतो. त्यानंतर मुक्ता आता म्हणते की घरी माझ्या सामान गेलंय, नक्की आहे तरी काय, इतकं सामान गेलंय. म्हणूनच ती बघण्यासाठी म्हणून घरी जाते तर माधवी तिला सागरला जेवण वाढताना दिसते. ती म्हणते की हे काय आई, राजमा छोले सगळं काही बनवलेस यांच्या आवडीचं, पण यांना तर नॉनव्हेजच आवडतं. तेव्हा सागर म्हणतो की नाही आई, असं काहीच नाही. तितक्यात इंद्रा येते. इंद्रा येऊन म्हणते की हे काय सागर, तुझं काय चाललंय, तू इथे सासूरवाडीला जेवतोयस. तेव्हा पुरू पण हे सगळं बघत असतो आणि तो गप्प बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. सागर म्हणायला लागतो की यांचं सगळ्यांचं नेमकं काय चालू आहे, मी तर बाबा जेवून घेतो. इंद्रा म्हणते की माझ्या पोरा, माझ्या जिला चल लवकर, मी तुला ना चिकन बटर चिकन वगैरे काहीतरी बनवून देते, अंडे बनवून देते, पण असलं वेज जेवण तू जेवू नको, तुझ्या घशाखाली घास तरी कसा उतरतो. सागरला असं बोलल्याबरोबर सागर म्हणतो की नाही गं आई, यांनी खरंच खूप छान जेवण बनवलं होतं, बरं मी स्वीट डिश तरी खातो, असं म्हणून तो तिथून खाऊन निघतो. आणि त्याच्या कपड्यांची इस्त्री पण पुरूने करून दिलेली असते आणि म्हणूनच तो खूपच खुश असतो. आता हे सगळं पाहून मात्र मुक्ताला खूपच राग आलेला असतो. ती म्हणते की हे काय आहे, या माणसाने माझ्या पूर्ण फॅमिलीला ताब्यात घेतलंय. तर घरी येऊन मुक्ता म्हणते की वा, बरं चाललंय तुमचं, तुम्ही माझ्या फॅमिलीला पूर्ण असं राबवून घेताय. तेव्हा सागर हसत हसतच म्हणतो की काय काय तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही माझ्या फॅमिलीला पूर्णपणे गुंडाळून ठेवाल, माझ्या वडिलांशी तुमचं चांगलं चालतं, मग मी माझ्या सासरच्यांशी चांगलं वागलं तर काय झालं, असं सगळं तो बोलायला लागतो. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ती मिहिकाबरोबर डिस्कस करू लागते. मिहिकाला सांगते की हा बघ, हा असं असं वागत आहे, तू प्लीज त्याचं घरातलं येणं ना बंद करून टाक. मिहिका म्हणते की अगं वेडीबिडी आहेस की काय तू, असं कसं होईल, अगं ते माझे जिजू आहेत. मग आता मुक्ता ही रागाने तिच्याकडे बघायला लागते. त्यानंतर मग इथे मुक्ता म्हणते की जाऊ दे, कोणी माझं ऐकत नाही आहे, परमेश्वरा या सागरचं काय चाललं ना खरंच कळत नाही, खडूस आहे नुसता हा खडूस, असं ती विचार करत असते. आणि त्यानंतर मग मुक्ता ही घरी येते आणि ती नूडल्स बनवून ती सईला देखील ते नूडल्स भरवते. आणि त्यानंतर सईला जवळ करून सईला म्हणते की चल बाळा, आता आपण झोपून जाऊया. त्यानंतर सागरच्याच रूममध्ये येऊन ती सईला घेऊन झोपून जाते. आणि तितक्यातच तिथे थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन सागर येतो. सागर येऊन बघतो तर या दोघी आहेत त्या चांगल्या झोपलेल्या आहेत. मग आता मुक्ता ही हे सगळं ऐकत असते, मात्र ती मुद्दाम असं रिॲक्ट करत असते की तिला काहीही माहिती नाही. आणि त्याच वेळेला तिची ही गाढ झोप लागून जाते. सागर येतो आणि सागर म्हणतो की बापरे, हे काय चाललंय काय माझ्या बाबतीत, माझ्या घरामध्ये मला खरंच प्रायव्हसी नाही, आता माझ्या बेडवर पण नाही. म्हणूनच तो बिचारा बाजूला असलेल्या सोफ्यावर झोपी जातो आणि तिथल्या तिथे तो थांबतो. आणि या सगळ्यामध्ये आता सागर हा खूपच चिडलेला असतो, मात्र मुक्ताने अशा प्रकारे सागरचा चांगलाच वचपा काढलेला असतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.